नाही का मुली मूर्ती लहान पण ती फारच लहान वाटते मला मला वाटतं यांच्यासाठी मलाच गुडघ्या बसावं लागला माऊली कसं वाटतं वारीला येऊन तुम्हाला खूप छान वाटतंय. खूप छान वाटतं का हा अजून काय काय वाटतं खेळ वाटतात फुगडी खेळ वाटतात गाणं पक्कोदरी वाटतात. अच्छा मला सांगा तुम्हाला वारीला काय यावं वाटतं माऊली फुगडी खेळाय फुगडी घ्यायला अरे टाळ्या होऊन जाऊ दे एकदा दुसरीकडे फुगडी नाही घेऊ देत का तुम्हाला माऊली देतात. पण वारीत मजा आहे हा बरं मला सांगा माऊली तुम्हाला असं छान अभंग वगैरे येतो का म्हणता हो. आम्हाला म्हणून दाखवणार का? हो कोण म्हणणार सांगा सगळे म्हणणार चला म्हणा मग. या कुठला आवडतो कुठला छान वाटतो सुंदर ते ध्यान उभे देवारी करकटेवरी देवनिया करकटेवरी देवनिया करकटेवरी देवनिया सुंदर ते ध्यान उभे देवारी करकटेवरी देवनिया करकटेवरी देवनिया करकटेवरी देवनिया कंठित शुभमने विराजित कंठित शुभमने विराजित कुंडले कपाली सवारी कंठित शुभमने विराजित कंठित शुभमने विराजित कंठित शुभमने विराजित आवाज माऊली तुमचा असं वाटलं साक्षात माऊली आलेत खाली बाल वारकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार खूपच सुंदर पण मला पावली नाही शिकवली तुम्ही शिकवतो मला शिकवा कशी आहे पावली तर मला सांगा खूप आनंद वाटतो जेव्हा एकीकडे आपण बघतोय की एक पिढी जी आहे ती एका वेगळ्या वाटेने व्यसनाधीन होताना पाहायला मिळते फार त्रास होतो ते बघितलं पण दुसरीकडे तुमच्यासारखी लोक बघितल्यावर तेवढंच बरं पण वाटतं की नाही
काही गोष्टी आहेत ज्या अजूनही चांगल्या चाललेल्या आहेत. संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे. पण कशा पद्धतीने हा प्रयत्न तुमचा पुढे पुढे नेता तुम्ही? येवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिताची भारू कळी अशी आला. ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी आम्हाला ही वारकरी संप्रदायाची वाट दाखवलेली आहे आणि याच्यातून आपल्याला समाधान मिळावं, कुठंतरी सुख मिळावं, याच्यासाठी आम्ही ही मुलं घडवण्याचा प्रयत्न करतोय. छोटी छोटी मुलं घडवायची, त्यांना वारकरी संप्रदायाचं ज्ञान द्यायचं. ज्ञानदेव रचिला पाया उभारेले देवालया. ज्ञानोबरायांनी जी वारकरी संप्रदाय रचला, ज्ञानोबरायांनी जी वारकरी संप्रदायाची जी धारणा केली, हीच पुढे आपण टिकवली पाहिजे आणि हे टिकवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आज आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे, आपला वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे. मुलं जी काही आता व्यसनाधीन झालेली आहेत, आज 15-16 वर्षाची मुलं सिगरेट ओढताना पाहायला मिळतात, बिडी ओढताना पाहायला मिळतात आणि नको नको ते पितात, नको ते करतात, वाईट बोलतात. पण वारकरी संप्रदायामध्ये जर मुलगा आला तर त्या मुलाला कोणत्याही प्रकारचं व्यसन लागणार नाही, तो मुलगा वाईट वागणार नाही, एक त्याला चांगल्या प्रकारचं वळण लागेल. आणि ज्ञानोबराय तुकोबरायांची जी काही आपली धारणा आहे, जी काही पावलं आहेत, ही आपण टिकवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही जर आपण पुढे टिकवत गेलो तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपला हिंदू धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही. अतिशय उत्तम विचार आहेत तुमचे माऊली. काय उन्हाळा जोरदार. इतर वारकरी संप्रदायामध्ये जी शिस्त आहे ती मी अनुभवते, गेली कित्येक वर्ष आता वारी कव्हर करते, त्यामुळे लाखो लोक जेव्हा एका ठिकाणी येतात तरी सुद्धा जी शिस्त पाहिली जाते ती अप्रतिम शिस्त आहे. म्हणजे ती लावून पण नाही लागू शकत आपल्या कोणाला, ती आतूनच भिनायला पाहिजे. ती शिस्त तुम्ही या विद्यार्थ्यांमध्ये, या सगळ्या मुलांमध्ये कशी आणता? आम्ही अनेक चरित्र वाचतो. स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचतो, ज्ञानोबरायांचं चरित्र वाचतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचतो. या चरित्रातून आम्हाला शिस्तीची प्रेरणा मिळते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची काही शिस्त होती, धर्मवीर संभाजी महाराजांची काही शिस्त होती, जगद्गुरु तुकोबरायांची काही शिस्त होती. ही शिस्त आपण आपल्या पुढच्या पिढीला, वारकरी संप्रदायाला लावली पाहिजे. आणि वारकरी संप्रदायाकडे बघून इतर समाज शिकत असतो आणि ही शिस्त इतरेतर आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही, ही फक्त वारकरी संप्रदायामध्येच पाहायला मिळेल. म्हणून वारकरी संप्रदायाचा आदर्श सगळ्या जगातल्या लोकांनी घ्यावा. ज्ञानोबराय आज आपल्या महाराष्ट्रापुरते किंवा भारत देशापुरते मर्यादित नाहीत, तर ज्ञानोबराय तुकोबराय आज पूर्ण जगामध्ये त्यांचा या ठिकाणी नाव आहे, जगामध्ये त्यांचा सोहळा चालू आहे. आणि परदेशातून सुद्धा अनेक भाविक या ठिकाणी येतात. काय येतात? कारण इतरेत्र जो आनंद आहे तो आनंद कुठंच मिळत नाही. हा आनंद फक्त वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी आहे, बाकी कुठंच आनंद नाही. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. या वारीमध्ये वारकऱ्यांची कितीतरी गैरसोय होती. कधी कधी पाऊस येतो, आता इंद्रायणीला पूर आला, पाऊस आला, पण प्रत्येक वारकऱ्याचं लक्ष लागलं होतं की मला ज्ञानोबरायांच्या प्रस्थानाला जायचंय. बरोबर. आदल्या दिवशीपर्यंत सगळी शांत होते, पण इंद्रायणी मातेला सुद्धा वाटलं की माझा वारकरी आलाय, आज जवळ आलाय, त्याला मला कुशीत घ्यायचंय. ज्ञानोबरायांनी वाटलं की त्यांना सगळ्याला जवळ घ्यायचंय, म्हणून प्रस्थानच्या दिवशी पूर्ण पाणी कमी झालं. जरी वारकऱ्यांची गैरसोय झाली, कधी तंबूत पाणी घुसतं, कधी वारकऱ्याला पाऊस पडतो, हातावर खायला घेऊन राहावं लागतं. बरं, रावटीमध्ये काही उशी नाही झोपायला, गादी नाही, तक्के नाही, एसे नाही, तरीही वारकरी या तंबूमध्ये झोपतो. कारण याच्यासारखं सुख जगाच्या पाठी दुसरं कुठलंच नाही. अगदी खरं. गैरसोयीला जो सोय समजतो त्याला वारकरी म्हणावं. वा, हे नवीन शिकायला मिळालं आज. गैरसोयीला जो सोय समजतो त्याला वारकरी म्हणावं. खूपच सुंदर. मला हे सगळं बघून असं वाटतंय, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. माऊली, आम्हाला तुमचा विसर पडू देऊ नका. बाकी जगात बाकी गोष्टी सुरू असतील, होत राहील, पण आम्हाला माऊलीचा विसर नको पडू देऊ. काय माऊली, बरोबर आहे का? बरोबर. छोटे माऊली, बरोबर आहे का? तर अशा पद्धतीनं या सगळ्या वारकऱ्यांची भावना आपण जाणून घेतली. अतिशय आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट शाश्वत गोयकासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, बेलगाव.